नाथांचं जे जीवन आहे ते लहानपणापासूनच अलौकिक आहे. नाथांचा जन्म मूळ नक्षत्रावर झाला. आई वडील लहानपणीच वारले म्हणून त्यांचा सांभाळ त्यांच्या म्हाताऱ्या आजीनं म्हणजे पितामहीनं केला. नाथ महाराजांनी असंच एकदा कथा कीर्तन ऐकलं आणि सद्गुरूंकडे धाव घेतली. कीर्तनातून नाथांचं जीवन बदललं. या कीर्तनकारांनी सांगितलं की सद्गुरू विण ब्रह्मज्ञान सर्वथा नभे नभे जाण हे उपनिषदेर्थी प्रमाण परमनिर्वाण सांगितले. आणि या कीर्तनाचा एवढा प्रभाव झाला की नाथ महाराज जनार्दन स्वामींच्याकडे पळून गेले, निघून गेले आणि जनार्दन स्वामींच्याकडून पूर्ण कृपा मिळवली. भगवान दत्तात्रेयांचं दर्शन मिळवलं, तपश्चर्या केली आणि साधारण 19 वर्षाचे असताना गुरुजींच्या उपदेशाप्रमाणे परत आले, प्रपंचामध्ये परत आले. चक्रपाणी आजोबा आणि आजी यांनी नाथांचं लग्न लावून दिलं. पत्नी सुद्धा सुविद्य आणि सुस्वभावी आहे नाथांची, त्यांचं नाव गिरिजा देवी. आणि नाथांनी स्वतःच्या जीवनाचं एक छान सुनियोजित असं स्वरूप तयार केलं की माझं जे कुलकर्णी पण आहे, माझं जे देशपांडे पण आहे, म्हणजे आत्ताचं सांगू का, रेव्हेन्यू आणि CA हे दोघं एकत्र केले की कुलकर्णी तयार होतात. हे सगळ्या लोकांचं काम करायचं ते मी करीनच, पण केवळ प्रपंचाकरता मी नाही जन्माला आलो. म्हणून पहाटपासून रात्रीपर्यंत नाथाने एक दिनचर्या बसवून घेतली. पहाटे छान आवरल्यानंतर देवपूजा करावी, सूर्योदयाला छान देवपूजा, आणि देवपूजा झाल्यानंतर आत्ताच्या भाषेत बोलतो सकाळी 6 ते 7 या वेळामध्ये नाथ महाराज आपल्या वाड्यामध्ये श्रीमद भागवत आयुष्यभर सांगायचे. आणि इतकी पाणी भरण्याची वगैरे गडबड असून सुद्धा बाया बापड्या आजूबाजूची माणसं ऐकायला येऊन बसायची नाथांचे अनुभवाचे बोल. यानंतर नाथांनी आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर ऑफिसमध्ये काम असेल ते करावं. दुपारच्या वेळेला जे अतिथी आपल्याकडे येतील त्यांना भोजन द्यावं. नाथांबद्दल आमच्या शिरवळकर बुवांनी असं लिहिलंय, आल्या अतिथ्या अन्न देणे, आल्या अतिथ्या अन्न देणे, आल्या अतिथ्या अन्न देणे, आल्या आल्या अतिथ्या अन्न देणे, नियम असा साधिला म्हणती जन, तपोनिधी हा भला, म्हणती जन तपोनिधी हा भला, म्हणती जन तपोनिधी हा भला. जिथे जिथे संत तिथे 2 गोष्टींचा आग्रह दिसेल, एक म्हणजे अन्नदान आणि दुसरं म्हणजे भगवंताचं नामस्मरण. असं नाथ महाराज करतात. संध्याकाळच्या वेळेला स्नान संध्या आटपावी, काय थोडासा फलाहार घ्यावा आणि विजयी पांडुरंगासमोर रोज कीर्तन करावं आयुष्यभर. स्वांत सुखाय. तुलसीदास सांगतात, मी जे वाल्मिकी रामायणाचं अवध भाषेमध्ये भाषांतर करतोय, मी जे रामायण लिहितोय, मानस लिहितोय, रामचरित मानस लिहितोय, ते लोकांना इम्प्रेस करण्याकरता, साहित्यिक लोकांनी माझा सन्मान करावा, काही पुरस्कार द्यावा याकरता नव्हे, तर स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा, माझ्या आनंदाकरता. असं संतांचं कीर्तन हे स्वांत सुखाय. समर्थ म्हणाले, आपुलिया सुख स्वार्था केलीच करावी हरिकथा, हरिकथेविण सर्वथा राहोची नाही. रोज कीर्तन करावं. आणि छान कीर्तन सुरू आहे हो. आमच्या कराडकर पद्धतीची दिंडी आहे. कसं कीर्तन होतं, एकनाथांची अमृत तुल्य वाणी हो, एकनाथांची अमृत तुल्य वाणी, एकनाथांची एकनाथांची हो, एकनाथांची
श्रवणी पडता श्रवणी पडता श्रवणी पडता लोचनी पाणी पाणी श्रवणी पडता लोचनी येत पाणी एकनाथ एकनाथ एकनाथांची. आणि सुंदर कीर्तन चाललंय. काय त्या कीर्तनाचा रंग विचारावा. अहो, संतांचं कीर्तन ऐकायला भगवंत सगुण रूप धारण करून समोर येतो. एका बाजूला श्रीखंड्या बसलाय, श्रीखंड्याच्या रूपानं भगवंतच बसले. थाप गर्दी. नाथांचा वाडा आपण पाहिला असेल. पैठणच्या त्या वाड्यामध्ये अगदी बसायला जागा नाही. गिरिजा देवी दरवाजाच्या आत बसून कीर्तन ऐकतायत. आणि मन लावून सगळे लोक. असं आहे की कथा कीर्तन ऐकायला 2 कान पुरेसे नाहीत बरं का. भागवतात असं वर्णन आहे की परीक्षिती सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐकत होता. म्हणजे डोळ्याचे सुद्धा त्यांनी कान केले होते, कानाचेही कान केले होते, त्वचेचेही कान, रोम रोम कान झाले होते. तेव्हा ती कथा आतमध्ये उतरते. आता वर्षानुवर्ष मनुष्य ऐकत असतो. आमचे गुरुजी सांगतात मंदिराच्या फरशा 3 वेळा बदलल्या म्हणले या 30 वर्षामध्ये. श्रोते तसेच जय जय रघुवीर. त्या ऐकण्याला काय अर्थ आहे. आणि असे लोक कीर्तन ऐकताय. आणि अचानक त्या कथेमध्ये अतिशय सुंदर दिसणाऱ्या अप्सरांनी सुद्धा लाजावं अशा 2घी जणी गर्दीतून वाट काढत 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 अगदी समोर येऊन बसल्या. शक्यतो कथेला उशिरा येऊ नये असं शास्त्र आहे. आमच्या मोरोपंतांनी एक आर्या लिहिली आहे की काही वेळा आपल्याला कीर्तनाला उशीर होतो, बसायला उशीर, यायला उशीर होतो. कीर्तन डिस्टर्ब होणार नाही, त्यामध्ये व्यत्यय येणार नाही याची काळजी घेऊन म्हणाले हळूच तिथे जाऊन बसावं. मोरोपंत हरी कीर्तनी शिरावे. कसं शिरावं त्या कीर्तना. हरी कीर्तनी शिरावे धनिक गृही जेवी चतुर चोराने. एखादा चतुर चोर असेल तो धनिकाकडे चोरी करायला कसा जाईल. मी आलो आहे असं येईल का. हळूच, कुणाच्याही न कळत, आपण पकडले जाणार नाही, कुणालाही कळणार नाही, हळूच येईल ना असं कथेमध्ये जाऊन बसावं म्हणाले. कारण काही काही माणसं आधी जे लोक बसले त्यांना तुडवीत तुडवीत त्यांच्या पायावर पाय देत येतात. मग सगळं कीर्तन डिस्टर्ब होतं. माझ्या पद्धतीचं नाही, तुकाराम महाराजांचा अभंग आहे, कीर्तनी व्यत्यय हे आम्हा मरण. आम्ही जीव लावून जी गोष्ट करतो त्यामध्ये व्यत्यय आला तर आम्ही मेल्यासारखं वाटतं आम्हाला, इतक्या वेदना होतात. बरं, असं तुकाराम महाराज म्हणतायत. सामान्य महापुरुष आहे का तो. म्हणून शक्यतो असं करू नये. हरी कीर्तनी शिरावे धनिक गृही जेवी चतुर चोराने. न उठावे बहुकार्ये न उठावे बहुकार्ये बहुभारे जेवी कुचर ढोराने. कितीही काम असेल, कितीही व्यस्तता असेल तरी सुद्धा कथा कीर्तन सोडून तिकडे जाऊ नये असं मोरोपंत लिहितात. सज्जनगडावर घडलेला प्रसंग आहे. श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांनी आपला देह ठेवला, समाधी तयार झाली आणि पहिला दासनवमी उत्सव. आणि या दासनवमी उत्सवात कल्याण स्वामी महाराजांचे अनन्य शिष्य उमरतचे मठपती, उमरतच्या मठाचे मठपती केशव स्वामी हे कीर्तनाला आलेत. आणि सुंदर कीर्तन चालू आहे. समर्थांच्या समाधी मंदिरासमोर सुंदर कीर्तन चालू आहे. ही गर्दी आहे. आणि त्यावेळेला सातारची जी गादी आहे, छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र श्री शाहू महाराज हे आपल्या घराण्याचा गुरु म्हणून गडावरती समाधीच्या दर्शनाला आलेत. रात्रीची वेळ आहे, सकाळी जाऊन दरबार आहे. परत व्यस्तता अत्यंत आहे. परकीय आक्रमण होत आहेत, सगळं चाललंय. बाहेरची राजकीय संकट आहेत, त्यांना तोंड द्यायचंय. पेशव्यांकडे कारभार दिलाय, पण ते सगळं मार्गदर्शन करायचंय त्यांना. अशा अवस्थेत गुरूंच्या दर्शनाला म्हणजे समाधीच्या दर्शनाला म्हणून शाहू महाराजांचं येणं होतं. आणि रात्रीची वेळ आहे, दर्शन घेतलं, रामाचं दर्शन घेतलं, समाधीचं दर्शन घेतलं. आणि असं आहे की कीर्तनातनं पटकन निघून जाऊ नये
बरं, परिचय आहे, कल्याण स्वामींचा परिचय आहे, त्यानंतर केशव स्वामींचाही परिचय आहे, म्हणून थोडा वेळ टेकले. आता शिष्टागमने अनाध्याय म्हटलंय, मगाशी सांगितलेला नियम हा सामान्य करताय, पण विशेष कुणी आलं तर कीर्तनकारांनी त्याची नोंद घ्यावी आणि त्यांचा आदर करावा. कारण समाजामध्ये मोठं ज्यांचं स्थान आहे असे लोक कथा कीर्तनाला आले की त्या कीर्तनाला पण एक लौकिक प्राप्त होतो आणि अशाही लोकांनी कीर्तन ऐकायचं असतं असा निरोप जातो आणि समाजाचं त्यात कल्याण असतं. म्हणून विद्वान लोक, राजे लोक, विशेष लोक आले तर त्याची नोंद घ्यायला पाहिजे. मग तराणा म्हणतो आम्ही, एखादा श्लोक म्हणतो, काफी रागामध्ये श्लोक म्हणतो, का कीर्तनात चहा चालत नाही म्हणून कॉफी. म्हणजे स्वागतार्ह काहीतरी म्हणावं असं केशव स्वामींनी म्हटलं आणि सांगितलं, आसनस्थ व्हा राजे, बसा. आज संपूर्ण भारत आपल्याकडनं आशेनं पाहतोय. अशा अर्थाने या श्री शाहू महाराजांसमोर केशव स्वामी बोलले. शाहू महाराज म्हणाले, गुरुजी गडबड आहे बरं, मला मी एक 10 मिनिटं बसतो, शास्त्र करतो, एक थोडा वेळ तरी बसतो आणि मी चालतो, चालेल ना? रागावणार नाही ना? अतिशय आदरानं बोलतात ही मंडळी. केशव स्वामी म्हणाले, काही हरकत नाही, आपली थोडा वेळ सुद्धा उपस्थिती आम्हाला आनंदाचीच आहे. आणि कीर्तन रंगलं. 10 मिनिटं म्हणता म्हणता शाहू महाराज देहभान हरपले, विसरले. आणि खरं सांगतो आपल्याला, वेळ विसरला जातो त्यालाच खरं कीर्तन म्हणतात बरं का. म्हणजे अनेक अर्थाने जरी डुलका लागला तरी वेळ विसरला जातो, तशा अर्थानं म्हणत नाहीये मी. काळाची सत्ता माझ्यावरची संपली पाहिजे आणि मनापासून ती भगवंताची कथा आतमध्ये मुरली पाहिजे, अशा अर्थानं पहाटपर्यंत कीर्तन झालं. अगदी काकड आरतीपर्यंत कीर्तन करायचं, काकडा करायचं आणि घरी जायचं, आपल्या खोलीवर जायचं, ओवरीमध्ये जिथे विश्रांतीला जायचं तिथे जायचं. आणि एकदम केशव स्वामींच्या लक्षात आलं, अरे राजे उठून गेलेच नाहीत. राजांच्याही लक्षात आलं की काय कीर्तन गोड आहे हो, अतिशय गोड कीर्तन. आणि म्हणून पुढे आले. आरती झाल्यानंतर कथा कीर्तन करायला आपण काहीतरी देतो. यांनी आपल्या गळ्यातली मोत्याची माळ काढली, बुवांच्या वरून ओवाळली आणि त्या आरतीमध्ये टाकली. पुढचा प्रसंग ऐकण्यासारखा आहे, बखरीमध्ये याची नोंद आहे. बरं, बखरकार लिहितात, केशव स्वामींनी ती आरतीतली माळ उचलली आणि शाहू महाराजांना परत दिली आणि सांगितलं, मला आरतीत हे नको. ते म्हणाले, मग काय देऊ सांगा, अजून काही देऊ का, विशेष काही देऊ का, जमिनीचा एखादा तुकडा देऊ का, काही गायी देऊ का, काही धन देऊ का? नाही म्हणाले, एक शब्द द्या. काय? कितीही गडबड असली तरी कथा कीर्तन सोडून मी जाणार नाही, असा फक्त शब्द मला द्या. काय तळमळले असतील होय लोक, तळमळ. मी एवढ्या करता आपल्या समोर ही कथा सांगतोय की शक्यतो उठून जाऊ नये. पण या मात्र लोकांना बाजूला करीत, कुणाला पाय लागणार नाही आपला अशी काळजी घेत, या दोघी जणी सुंदर दिसणाऱ्या, अतिशय सुंदर, त्या दिसण्याला काही सौंदर्य ही गोष्ट हा त्यांचा अपमान करणारी ठरेल. मग अप्सरांनी सुद्धा लाजावं, अप्सरांनी सुद्धा यांच्या घरी भांडी घासायला जावं. या प्रत्यक्ष देवी होत्या. या दोघी जणी समोर येऊन बसल्या. एका बाजूला श्रीखंड्या रूपाने गोपालकृष्ण बसलेत, एका बाजूला या दोघी जणी येऊन बसल्या. कोण होत्या या? नाथांच्या चरित्रात वर्णन आहे, तत्रैव गंगा यमुना च वेणी. दोघी जणी ज्या होत्या, एक होती ब्रह्मपुत्रा उर्फ सरस्वती आणि दुसरी होती प्रत्यक्ष गंगा. या दोघींनी प्रत्यक्ष यमुना, क्षमा कराय, प्रत्यक्ष यमुना अशा दोघी जणी होत्या. यमुना आणि सरस्वती या दोघी जणी आल्या. यमुनेनं नाथांच्या डोळ्यामध्ये आपली जागा निवडली. एका डोळ्यातून यमुना वाहते आणि वाणीतून सरस्वती वाहतीये. जिभेवरती एका जगदंबेनी आपली जागा निश्चित केली आणि नाथांचं सुंदर कीर्तन चाललंय. लोकांच्या मानसिकतेचा विचार करून त्यांना आत्ता काय आवडेल, रुचेल आणि त्यामध्ये त्यांच्या कल्याणाचं काय आहे, अशा अर्थाने नाथ प्रतिपादित करतायत. अतिशय गोड कीर्तन होता 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 कीर्तनाचा रंग झाला. कीर्तन समारोपित झालं आणि आता नाथ महाराजांनी दोघींना नमस्कार, नाथाने ओळखलं कोण आहे ते, आणि दोघींना नमस्कार केला आणि नाथ महाराज आपल्या स्थानी जातात. लोकही आपापल्या घरी जातात आणि या दोघी जणी मूळ ठिकाणी आपल्या जात नाहीत,
नदी रूपानं आदिभौतिक रूपानं जिथे वाहतात तिथे जात नाहीत. तर आपली थोरली बहीण इथे राहते, भगवती गोदावरी उर्फ गंगा इथे राहते, तिला भेटायला आल्या. हाक मारली, ताई. असं म्हटल्याबरोबर ती नदी जी वाहती आहे ना, त्यातून आधी दैविक स्वरूप बाहेर आलं, प्रत्यक्ष भगवती गंगा. एक लक्षात ठेवायचं, महाराष्ट्रातली त्र्यंबकेश्वराच्या इथे निघालेली जी गंगा आहे ना, भगवती गोदावरी उर्फ गौतमी गंगा, ही गंगा सत्ययुगातली आहे. आणि आपण जी गंगा म्हणतो भगीरथा करता उतरलेली, दोन्ही एकच आहेत, पण दोन प्रवाह वेगळे. ती गंगा आहे, ही त्रेतायुगातली आहे. म्हणजे ही तिला सिनियर आहे, हे मला सांगायचं आहे आदिभौतिक स्वरूपाच्या दृष्टीने. नेहमी जगामध्ये कुठल्याही गोष्टींची तीन स्वरूप असतात, एक आध्यात्मिक स्वरूप, एक आदिदैविक स्वरूप आणि एक आदिभौतिक स्वरूप. आदिभौतिक स्वरूप म्हणजे त्याचा आकार आणि रूप. आदिदैविक स्वरूप म्हणजे त्यातली देण्याची व्यवस्था, देव त्यातला. आणि आध्यात्मिक स्वरूप म्हणजे त्याच्या आतमध्ये असणारं ब्रह्मतत्व. असं आपण सगळे आहोत. या देवता तर त्या स्पष्टपणानं आपल्याला देतात. म्हणून नर्मदा मैयेचं अनेकदा अनेक संतांना दर्शन झालंय. श्री गोंदवलेकर महाराजांना दर्शन झालंय, श्री गजानन महाराजांना दर्शन झालंय, टेंबेस्वामी महाराजांना दर्शन झालंय. नर्मदा मकरवाहिनी अनेकदा दर्शन देते. प्रत्यक्षात पाणी हे त्याचं आदिभौतिक स्वरूप आहे, ती जगदंबा हे तिचं आध्यात्मिक स्वरूप आहे. आणि ती जगदंबा ब्रह्मरूप आहे. विश्वाचं जे निमित्त आणि उपादान कारण आहे ते ब्रह्मतत्व ती त्या रूपानं आहे, हे त्यातलं आध्यात्मिक रूप आहे. असो, जेवढं कळेल तेवढं ऐकून घेऊया. पण प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणून आपला पाय जर कुठल्या गोष्टीला लागला, तबल्याला, पेटीला, आपण नमस्कार करतो का? त्या वस्तूला पाय लागल्याबद्दल नाही, त्यातल्या देवाला पाय लागला, त्यातली देण्याची व्यवस्था जी आहे, त्यातलं जे आदिदैविक स्वरूप आहे, तिला आपण वंदन करतो. ही भारतीय संस्काराची परंपरा आहे बरं. आणि अशा त्या दोघी जणी हाक मारतात, ताई बाहेर ये. आणि सीतव सीता सीता सीता, सुंदर असं रूप भगवती जगदंबा प्रकट झाल्या. अगं काय ग, तुम्ही दोघी कशा काय, कशा काय? तुझं लेकरू इथे कीर्तन करताय आणि तू नाही येत कीर्तन ऐकायला? अरे आम्हाला तिकडे, आम्ही कुठे राहतो, ब्रह्मपुत्र हिमालयातली, यमुना तिकडची उत्तर भारतातली, पण आम्हाला तिकडे बातमी लागली की असं गोड कीर्तन, जिथे तीर्थक्षेत्रांनी सुद्धा कीर्तन ऐकायला जावं असं गोड कीर्तन चाललंय, म्हणून आम्ही इथे आलो देवींची रूप धारण करून. आणि तू इथं तुझं लेकरू कीर्तन करतंय आणि तू येत नाहीस, कशी आहेस ग? आनंद झाला गंगादेवींना. का आनंद झाला? असं आहे, आपल्या लेकराची स्तुती इतरांनी केली की खऱ्या आईला आनंद होतो. खरी आई कधी आपल्या लेकराची स्तुती करत नाही. खरे आई वडील ज्यांना आपल्या मुलांकडून काही विशेष त्यांनी करावं असं वाटतं, ते कधी आपल्या मुलांची स्वतःच्या तोंडानं स्तुती करत बसत नाहीत. त्यांना इतरांकडून ती स्तुती ऐकून घ्यायला आवडते. आनंद झाला. छान छान बिन काही नाही, उद्या कीर्तनाला ये. अरे लोक पापनाशा करता आमच्यामध्ये आंघोळी करतात, पण ते साठलेलं पाप नाहीच व्हावं याकरता आम्ही कथा कीर्तनाला जाऊन बसतो. अशी तीर्थक्षेत्रांची कबुली आहे बरं. भागवताच्या आरंभी तर सगळी तीर्थक्षेत्र शुकदेवांच्या भागवताला येऊन बसली असा अध्यायच येतो. कारण शुकदेव भागवत सांगणार म्हटल्यानंतर सगळे तीर्थक्षेत्र येऊन बसली, सगळे ऋषीमुनी, वेदादी, सगळे आगमोक्त महामंत्र, पंचरात्रादी तंत्र, सगळे ऋषीमुनी दंडकारण्यादी मुन मानवरूप धारण करून येऊन बसली. का? याचं कारण असं की त्या अध्यात्म श्रवणाच्या ओघामध्ये, त्या तीर्थामध्ये ज्यांनी ज्यांनी स्नान केले आणि पाप साठली तीही नाहीशी होतात असं सामर्थ्य. आनंद तनय नावाचे एक कवी होऊन गेले, त्यांनी असं म्हटलंय, आनंद तनय म्हणे या हरी कीर्तनी काशी प्रयाग गया. तू यायला पाहिजे उद्या आणि वेळेवर ये, गर्दी असते. पूर्वी कीर्तनाला गर्दी असे, जय जय रघुवीर समर्थ, ये बरं वेळेवर. आणि आता काय विचारता, आसन टाकून ठेवलंय त्या दोघींनी आणि कीर्तन दुसऱ्या दिवशी सुरू झालं. गोड कीर्तन, मग अशीच म्हटलं आपल्या समोर नाथांचं शांत कीर्तन. शांत कीर्तनाहून बाहेर पडल्यानंतर डोकं फिरल्यासारखं नाही होणार आहे, त्यापेक्षा टेम्परेचर कमी होईल बुद्धीचं. शांत, एसीत जाऊन आलो आपण, एअर कंडिशन मध्ये, असं शांत वाटणारं कीर्तन. त्याचं काय डोकं फिरवलं बुवानी म्हणले आमचं.
काय आधी काय वाटत होतं आता काय, असं नाही. आमच्याकडे शिवथरघळीमध्ये एक तरुणांचा वर्ग असतो. एक वर्ग होता, त्या वर्गाच्या समारोपाला एक मुलगी उभी राहिली, प्रत्येकाने 5-5 मिनिटं बोलायचं. तरुण मुलं होती कॉलेजमधली. ती म्हणली माझं डोकं फिरलं म्हणाले या वर्गाला आले. ते म्हणाले असं का झालं? त्याचं कारण म्हणाले कालपर्यंत हा दासबोध ऐकायला येईपर्यंत 5-7 दिवसाचा वर्ग, या वर्गाला येईपर्यंत मी नट्टापट्टा करणं, नामकं करणं, दमकं करणं याच्यातच स्वतःला खूप धन्य समजत होते. पण दासबोध वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा देह जाणार आहे, याचा सदुपयोग केला पाहिजे. अशा अर्थाने जरा वाईट वाटलं तर हरकत नाही. बरं, मी काय सांगतोय आपल्या समोर, तर नाथांचं कीर्तन अतिशय असं शांत होतं, अंतर्मुख करणारं होतं. आणि असं कीर्तन ऐकायला सगळेजण येऊन बसले. दोघी जणी येऊन बसल्या. मग अशी म्हटल्याप्रमाणे ही गर्दी. आणि अचानक नवसाला पावली आई माझी, नवसाला पावली, नवसाला पावली आई माझी, नवसाला पावली, नवसाला पावली आई माझी, नवसाला पावली. लाल रवीचा मळवट भरला, लाल रवीचा मळवट भरला, सोन केशरी शालू सदन, नक्षत्रांच्या कवड्या गुंफुनी माळ गळा घातली, नक्षत्रांच्या कवड्या गुंफुनी माळ गळा घातली. नवसाला उदे, नवसाला पावली आई माझी, नवसाला पावली. विद्या जळल्या झाला उघडा, पूर्ण पेटला प्राण काकडा, एका जनार्दनी म्हणे जोगवा नंदी गोंधळी, एका जनार्दनी म्हणे जोगवा नंदी गोंधळी. नवसाला उदे 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 उदे, श्री जगदंब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. नाथांचं भगवती गंगेशी, गोदावरीशी जे नातं आहे ते आई आणि लेकरू यांचं आहे. नाथांनी तर त्यांची आई पाहिलेली नाही, म्हणून रोज गोदावरीवरती जाऊन बसावं आणि आई म्हणून तिला हाक मारावी. सद्गुरूंकडे जाण्याचा उपदेश सुद्धा नाथांना जो केलाय तो गोदावरी मातेनं दृष्टांत देऊन केला. आणि शेवटी नाथ महाराजांनी देह सुद्धा आपला अर्पण केला तो भगवती गोदावरीमध्ये. असं आपलं उपास्य दैवत पुढे आलंय आणि समोर बसलंय. मार्गदर्शक आपली जगदंबा आई समोर आली आहे. नाथ महाराजांनी कीर्तन थांबवलं. शिष्टागमने अनाध्याय, मग अशी म्हणालो आपल्या समोर. विशेष कोणी आलं तर अनाध्याय होतो, थांबावं थोडं. कारण आता त्याचं फलच मिळालंय जणू. आणि फक्त गिरिजा देवींकडे पाहिलं, ज्या चौकटीमध्ये आतमध्ये बसल्या होत्या. नुसतं पाहिल्याबरोबर लक्षात आलं गिरिजा देवींना काय पाहिजे. पटकन ओटी, खण, नारळ, चौरंग, पाद्यपूजेची तयारी केली आणि जगदंबेची पाद्यपूजा केली. तिघींची पाद्यपूजा केली. तिघींची ओटी भरली, चरणावरती मस्तक ठेवलं. सगळा समाज थाप बघतोय. असा काय नाथ महाराज, काय जगदंबेचं स्वरूप ते. सगळ्या पैठणकरांना आनंद होतोय आणि नाथांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत आहेत. आईसाहेब, पुढे कथेला आज्ञा आहे. अरे म्हणाले, त्याकरताच आली मी, हे पूजेकरता आले नव्हते. तू भाव अर्पण केला ते ठीक आहे, पण मला सर्वात जास्त प्रिय आहे कीर्तन. सुरू कर कीर्तन. आणि नाथांचं कीर्तन सुरू झालं. विनंती केली, आईसाहेब पुढे आज्ञा आहे कथेची, 100% सुरुवात करा. आणि आता नाथ महाराज निरूपणाला आरंभ करतात. कथेचा रंग हा बऱ्याचदा श्रोत्यांवर अवलंबून असतो.
या दर्जाची श्रोते मंडळी जेव्हा येतात त्यावेळेला त्या वक्त्याला केवढा आनंद होत असेल. आणि नाथ महाराजांनी वर्णन करायला सुरुवात केली, जगदंबा कशी आहे. चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, चिंचेच्या पानावर देऊळ रचिले. आधी कळस मग, आधी कळस मग, आधी कळस मग पाया रे, चिंचेच्या पानावर देऊळ रचिले. दुतोंडी हरिणी पाण्यावर आली, दुतोंडी हरिणी, हरिणी पाण्यावर आली, आली. मुखावीण पाणी प्याली रे, मुखावीण पाणी प्याली रे, चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, चिंचेच्या. अत्यंत गूढ असणारा हा अभंग. चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, आधी कळस मग पाया रे. ब्रह्मतत्व आधी आहे आणि विश्व नावाची निर्मिती नंतर आहे. आम्हाला विश्वावरून विश्वंभराला ओळखावं लागतं, पण विश्वाच्या आधी विश्वंभर होता, विश्वामध्ये विश्वंभर आहे. आणि विश्वनाश झाला तरी विश्वंभराचं काहीच बिघडणार नाहीये, त्याचं अविनाशी पण बिघडत नाही, हे सांगणारा अत्यंत गूढ हा अभंग. नाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी सद्गुरु खेळिया रे. हे कळायला सद्गुरूंची आवश्यकता. आणि हे सगळं विश्व नावाची, आकार आणि नाव याला विश्व म्हणायचं. ज्याला आकार आहे, नाव आहे. आकार आहे म्हणून नाव आहे, नाही तर नुसतं नाव कसं राहील. या विश्वरूपी पसाऱ्याची निर्माती जर कोण असेल तर भगवती जगदंबा माता की जय. नाही का. पत्नीच पतीला हा बाप आहे हे सिद्ध करते, कळलं का. पत्नी पतीला, मुलाला जन्माला घालते आणि हा बाप आहे सिद्ध करते. तशी आदिम शक्ती जगदंबा माता परब्रह्म नावाची गोष्ट आहे, हे विश्वरूपानं सिद्ध करते. हे विश्व लेकरू तिच्यामुळं आम्हाला दिसतं. आणि अशी ही जगदंबा कशी आहे. आचार्य म्हणाले, सन्नाप्य सन्नाप्युभयात्मिकानो, भिन्नाप्य भिन्नाप्युभयात्मिकानो, सांगाप्य नंगाप्युभयात्मिकानो, महद्भूता अनिर्वचनीय रूपा. आणि तिची कृपा झाल्याशिवाय ते परब्रह्मतत्व मला अनुभवाला येत नाही. म्हणून जगदंबेला पुन्हा पुन्हा नमस्कार. नमो अंबे श्रीमंते ज्ञानोबा निजजन कल्पलते. आई, तुझी कृपा नसेल तर भगवंत माझ्यावर कृपा कशी करणार ग. म्हणून शक्तीचं भजन, जगदंबेचं भजन कशा प्रकारे करावं, सद्गुरूंकडे कसं जावं, हे वर्णन नाथ महाराज करतात. आणि नाथ महाराज कीर्तनात इतके रंगले. रोजचं कीर्तन चांगलंच होतं, पण आजचं कीर्तन अति चांगलं होतं. श्रोत्यांवरती अवलंबून आहे हो. श्रोत्यांच्यावरती कथेचा रंग असतो. श्रोते जर सगळे पेंगणारे मिळाले, त्या बुवानं काय करायचं असो. आणि आनंदी आनंद झाला आणि सगळेजण आपापल्या घरी निघाले. आणि जाताना चर्चा करतात. नाही, रोज नाच चांगलाच बोलतो वो आपला, पण आजचं कीर्तन काय झालं ना, डोळ्यातनं पाण्याच्या धारा लागल्यात. आणि त्या का लागल्यात पाण्याच्या धारा हे लोकांना कळत नाही. अष्टसात्विक भावापैकी अश्रू नावाचा भाव अकारण जागा झाला. भगवत प्रेमाने जागा झाला म्हणा. फार तर कारण लावायचंच असेल तर काही दुःख नाहीये,
पण इतका काय छान वाटलं हो, किती छान वाटलं. काय झालं कळलं नाही, पण आम्हाला अतिशय आनंद झालाय. नाथ महाराज आमच्या संकल्पना स्वच्छ करतात. परमेश्वरा, नाथांना उदंड आयुर आरोग्य दे रे. आम्ही अजाण काही न शिकलेले पण अगदी सोप्या सोप्या भाषेत असे दृष्टांत देतात नाथ महाराज, आणि आमच्या सगळ्या संकल्पना स्वच्छ करतात, जगायला बळ देतात, दुःखावर मात करायचं सामर्थ्य देतात. वा 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 असं म्हणत अनेक लोक चाललेत, पण सगळे लोक तसं म्हणत नव्हते. कथा कीर्तन प्रवचनाला येतात ना माणसं, ती सगळी कथेला येतात असंही समजू नका. आपण म्हणाल बुवा तुम्ही टीका करताय का, माझ्या पदरचं मी बोलायला उभाच नाही आहे इथं, ते कीर्तन झाल्यावर बोलेन. जय हे जय हे. समर्थांची ओवी आहे. श्रोता अवलक्षण निरूपण नावाचा समास आहे की कशा कशा प्रकारचे श्रोते येतात. काही लोक जाणकार असतात, काही लोक भाविकतेने येतात, काही लोक प्रगती होण्याकरता येतात, पण काही लोक कसे. समर्थांची ओवी, विषयी जन कीर्तनी येती, विषयी जन कीर्तनी येती, ते बायकांकडे पाहती आणि चोरटे लोक चोरून नेती पादरक्षा. काय या ओवीवर निरूपण नको. जय जय. असा एक त्या गर्दीमध्ये एक ग्रुप होता. ग्रुपकार गुपकार. जय जय. असा एक वर्ग होता की ज्यांना नाथांचं मोठेपण पाहावायचं नाही. दिवसभर त्या कट्ट्यावरती बसायचं. त्या कट्ट्याचं नावच ठेवलंय नाथांच्या वाड्याच्या बाहेर. तो कट्टा आजही दाखवला जातो. आपण पैठणला गेलात ना तर तिथला गाईड जो आहे तो आधी तो कट्टा दाखवतो मग नाथांचा वाडा दाखवतो. असं म्हणलं का रे बाबा, तो म्हणला असं आहे, नाथांना पॉप्युलर कोणी केलं. जय जय. मीडियावाल्यांनीच केलं म्हणलं. कुटाळ कट्टा असं नाव आहे त्याला. हे मी नकारात्मक बोलतोय, पण माझ्या जीवनात कुणाची निंदा होऊ नये याकरता या निरूपणाची गरज आहे. मी कोणाची निंदा नाही करू. 3 अपराध सांगितले शास्त्राने, 3 सर्वश्रेष्ठ अपराध बर का. परनिंदा, परस्त्री आणि परधन. बस या 3 गोष्टी सांभाळल्या की माणसाची उन्नती झालीच पाहिजे. मी नाही कुणाच्या दुर्गुणांची चर्चा करणार. असे काही लोक होते, नाथांचं मोठेपण पाहावायचं नाही. कीर्तन चांगलं झालं हे त्यांना कळत होतं. असं आहे की टीका निंदा करणाऱ्यांना कळत नसतं असं नाही आहे. त्यांना कळत असतं, पण त्यांना कळण्यापेक्षा जास्त जळत असतं. अतिशय. छत्रपती शिवाजी महाराजांचे सद्गुरुनाथ समर्थ रामदास स्वामी होते हे माहीत नाही का आज विरोध करणाऱ्यांना माहिती आहे, पण त्यांना ते नाकारायचं आहे. आणि जेणेकरून समाजामध्ये दुफळी माजली पाहिजे, ब्राह्मण इतर जाती पाती ह्या भांडणं लागली पाहिजेत, एवढ्याकरता ही मंडळी आज बोलतायत. म्हणून आपण स्ट्रॉंग असलं पाहिजे की सगळ्याच्या सगळ्या व्यवस्था त्यावेळपुरती आहेत. आपण सगळे एक आहोत आणि आपण भगवंताची लेकरं असो. संतांचं हेच सांगणं असतं. अरे ते लोक गप्पा मारतात, साधू कशाचा. असला साधू आहे म्हणे, नाथांचं वर्णन करतात. असला साधू. साधू कशाचा, लोभी हा मंत्र पशाचा, लोभी हा मूठ पशाचा, लोभी हा मूठ पशाचा. संत कशाचा, साधू कशाचा, संत कशाचा, लोभी हा मूठ पशाचा, लोभी हा मूठ पशाचा. ऐकू येता कोणी तरुणी, ऐकू येता कोणी तरुणी, भाव दाखवी हावर करणी, भाव दाखवी हावर करणी. डोळा अवचित आणि पाणी, डोळा अवचित आणि पाणी. साधू कशाचा, संत कशाचा, लोभी हा मूठ पशाचा, लोभी हा मूठ पशाचा, लोभी हा मूठ. हो, नाथांचं वर्णन करतात ही मंडळी. हा साधू म्हणवतो, स्वतःला भगवंताचा भक्त म्हणवतो आणि त्या 3 जणी येण्याची वाट पाहतो. सुंदर 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 तरुणी दिसल्या आणि त्या आल्या की काय याच्या कीर्तनाला बहर येतो. डोळ्यातलं पाणी काय वाहतं, मध्ये मध्ये विनोद काय पेरतो, लोकांना असे रंगवून टाकतो. आमचं बारीक लक्ष असतं
एखादा विनोद केला, एखादा गंभीर मुद्दा आला की त्या तिघींकडे बघतो आणि खुदकन हसतो. जमलं का हो? आणि त्याही डोळे मिचकवतात. जमलं. आमचं लक्ष असतं. आम्ही काय असे भोळे भाबडे भक्त नाहीये. भले चमचेगिरी करत असो, आम्ही भक्त आहे का? त्यांचे भक्त आहोत का? एवढीच नाही, समाज कसा असा जागरूक असला पाहिजे, इत्यादी इत्यादी बातम्या बघा म्हणजे कळेल मला काय म्हणायचं. एक जण त्यातला म्हणाला, अहो नाथांचं जाऊ द्या, ती तरुण मुलगी परवापासून येते, काय सुंदर दिसते. सीता व सीता सीता सीता, पांढऱ्या शुभ्र रंगाची वेलबुट्टीची झरी काठी साडी नेसून येते. काय तेज आहे हो. अरे अप्सरांनी पण लाजून जावं. सीतवर्णा सीत सुकुंतला माया. नाथ महाराज वर्णन करतात, कोण आहे ही? गंगा ये नाथ गृही, नाथाची मधुरवाणी ऐकाया. वास्तविक भगवती गंगा असं नाथ वर्णन करतात, पण तिचं फक्त सुंदर रूप आणि सुंदर कपडे या सगळ्या जणांना दिसतात. नाथांची अवस्था विषय तो त्यांचा झाला नारायण, आणि या टीकाकारांची अवस्था नारायणाला सुद्धा विषय म्हणून पाहतील अशी टीका टिंकल करतात. एक जण म्हणले, अहो या तरुण वयामध्ये तिनं कीर्तनाला यावं हे जरा मला अप्रूपच वाटतंय बरं का. अहो ज्या काळामध्ये एन्जॉय करावं, ज्या काळामध्ये इकडे तिकडे फिरावं, विवाह व्हावा, मजा करावी, त्या काळात कीर्तनाला, आमच्या कीर्तनी भाषेत बोलू, या वयात यावं. यात लोकांची एक सायकोलॉजी आहे, साधारणतः घरातनं हाकलल्याशिवाय कथा कीर्तन, बुजुर्गांनीच कीर्तन, म्हातारपणीच कीर्तन ऐकावं, ऐकायला येईन असं झालं की कीर्तनाला जावं, अशी मानसिकता झाली आहे लोकांची. पण भागवत सांगतं, प्रल्हादाच्या मुखामध्ये श्लोक आहे, कौमार आचरेत प्राज्ञ धर्मान भागवतानिह. कधी ऐकाल कथा? लहानपणी ऐका. म्हणजे संपूर्ण जीवनाचं नियोजन कसं करावं हे आपल्याला कथा कीर्तन प्रवचन सांगतात, आणि त्याप्रमाणे नियोजन केलं तर यश मिळवूनच मनुष्य मरतो. यश मिळवल्याशिवाय, समाधान झाल्याशिवाय तो मरतच. हा अध्यात्म श्रवणाचा ऐहिक फायदा आहे. या वयात कीर्तन ऐकावं. दुसरे म्हणले, बहुतेक प्रेमभंग वगैरे झाला असेल म्हणून इकडं पाऊलं वळली असतील. कोण आहे कोण असतो? कोण कुणाची सून, सून कोण कुणाची सून, कोण कुणाची सून, कोण कुणाची सून, सून कोण कुणाची सून. मज वाटे की चंद्र उदेला, मज वाटे की चंद्र उदेला, कीर्तीजसी वश मदन झाला, कीर्तीजसी वश मदन झाला, झाला कोण कोण कुणाची सून, सून कोण कुणाची, कोण कुणाची, कोण कुणाची सून. कोण आहे कुणास ठाऊक? एक जण म्हणले, असा जर प्रेमभंग वगैरे झाला असेल ना, तर मी जाऊन विचारू का? मला तीच समस्या आहे. नातांच्या नखाची सुद्धा सर नाही, पण माप मात्र त्यांची काढतात. त्यांनी वॅक्सिन का घेतलं नाही अजून? जय जय. अरे आपण कोण? गादीवरून बोलायला मर्यादा आहे, पण माझे गुरुजी सांगायचे की राजा भोज आणि गंगू तेली यांची कधी तुलना होईल का? आणि गंगू तेल्याला हे कळत नाही मी गंगू तेली आहे, नुसता देशात आणि परदेशात जाऊन आपल्या लोकांच्या विषयीच वाईट बोलायचं. पद्धत आहे काही? जय जय. असो. या सगळ्याचं वाईट वाटलं कुणाला? तर जगदंबेला. लक्षात ठेवायचं,
आपण जर प्रामाणिक असू, आपण जर सज्जन असू, तर परिणाम एक होतो, आपल्या देवाला आपली काळजी वाटायला लागते. कबीरांनी याकरता वर्णन केलंय, हात ही चाल चलत अपनी कुतर भुकत वाकू भुकवा दे, तू राम सुमिर जग लरवा दे. केलं उडत सगळं जग. मी माझं कर्तव्य उत्तम करीन, लोक काय म्हणतात वा म्हणत नाहीत याची नोंद अवास्तव घेत बसायचं नाही. आणि दुसऱ्या दिवशी जगदंबा देवी आल्या नाहीत, कारण माझ्यामुळं माझ्या बाळाचं चरित्र लोकांच्या मध्ये वाईट आहे असं ठरू नये, माझ्या भक्ताच्या चरित्रावर आणि चारित्र्यावरती शिंतोडे कुणी उडवू नयेत, म्हणून देवी प्रगटच झाल्या नाहीत. नाथ महाराज अस्वस्थ झाले. माझ्याकडनं काही बोलताना चुकलं का? काही अपसिद्धांत मांडला गेला का? कारण देवतांना आवडत नाही चूक. संतांना, मोठ्या लोकांना चूक झालेली आवडत नाही. निरूपणामध्ये प्रमाद नाही करायचा. आणि प्रामाणिक जे वक्ता आहेत ते याची काळजी घेतात, माझ्याकडनं काही चुकू नये, संगीतामध्ये जास्तीत जास्त मी बरोबर असावं, संस्कृतमध्ये बरोबर असावं, वेदांनी सांगितलेला, शास्त्रांनी, संतांनी सांगितलेला सिद्धांत माझ्याकडनं तसाच्या तसा मांडला जावा, इथपर्यंतच मला कळतं, याच्या पुढचं मला कळत नाही, हे प्रामाणिकपणानं मी मान्य करावं, मग संतांची कृपा राहते. म्हणून प्रामाणिक जागरूक वक्ते अखंड स्वतःकडे अशा अर्थानं पाहत असतात, माझ्याकडनं काही चुकू नये. दुसरे दिवशी कीर्तनी येईना म्हणून खंतला बाळ. आई काय येत नाही यार, माझं काही चुकतंय? काल माझं काही चुकलं का बोलण्यामध्ये? सांगा आईसाहेब, काही चुकलं का सांगा. जयराम कृष्णारी सुरू झालं आणि नाथांचा लक्ष त्या दरवाजाकडे, अजून आई का नाही आल्या? माझं काही चुकलं, माझं काही चुकलं. आणि लवकर या आईसाहेब, आरंभीन पुराणा माते कालाविसी असा वेळ. आता ते जे लोक बसले होते ते एकमेकांना अशा कोपर खड्या माग बघितलं, केवढा अस्वस्थ झालाय, आज यायला जमलं नाहीये की लगेच अस्वस्थ झाला. आमच्या म्हणण्याला काही अर्थ असतो, आमच्याजवळ काहीतरी प्रूफ असतो. आणि नाथ महाराजांनी त्या दिवशी कसं तरी कीर्तन केलं. कसं तरी कीर्तन केलं, जसं जमेल तसं. पण आज रोजचा रंग आला नाही, वाईट वाटतंय. माझी देवता आज का नाही आली? माझ्या देवाची कृपा का नाही? सर्वसामान्य वक्ता लोकांना कसं बरं वाटेल हे पाहतो, आणि अधिकारी भक्त आपल्या देवाची अखंड काळजी घेतात. माझा देव माझ्यावरती नाराज नको व्हायला. श्रोते हो, आतमध्ये आले, लोक निघून चालले. नाथ महाराज आतमध्ये येतात. झांज जी टाळ आहे ती देवासमोर ठेवली. गिरिजा देवींना हरिपंडिताला सांगितलं, आईसाहेब ज्या अर्थी आल्या नाहीत त्या अर्थी माझं काहीतरी चुकलंय, गोदावरीवरती जातो आणि नागदोऱ्या काढतो, तिची क्षमा मागतो, मी परत येईपर्यंत हा सगळा नियम तुम्ही सांभाळा. आणि नाथ महाराज गोदावरीच्या काठी येऊन बसले. लोक गावात बसलो तर लोक विचारतील म्हणून असे नदी काठी चालत 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 निबिड अरण्यात आले, जिथून गोदावरी वाहतीये. आणि त्या निबिड अरण्यामध्ये येऊन गोदावरीच्या त्या प्रवाहासमोर बसून हात जोडून प्रार्थना करतायत, डोळ्यातून अश्रुधारा चालल्यात. आई, तू कीर्तनाला ये असं मला म्हणायचं नाहीये, पण माझं काय चुकलं म्हणून नाही आलीस एवढं मला सांग, आणि मग अदृश्य झालीस तरी चालेल. आई ये, आई ये, आई ये, आई ये, आई ये, आई ये, आई, आई ग, आई, आई ये, आई ये, आई ये. आई, बाळाचा अपराधची झाला, बाळाचा
अपराधची झाला, बाळाचा अपराधची झाला. बाळाचा अपराधची झाला, बाळाचा अपराधची झाला, माय काय मग मोकली त्याला, माय काय मग. आई, माझ्यात चुकण्याची जास्त शक्ती आहे का तुझ्यामध्ये क्षमा करण्याची जास्त क्षमता आहे ग? शंकराचार्य सांगतात, कुपुत्रो जायेत पण क्वचितपि कुमाता न भवति. कुपुत्र जन्माला येतो पण कुमाता कधीच नसते. ती आपल्या लेकराचं कल्याणच इच्छिते. सांग बरं आई, काय चुकलं? बाळाचा अपराधची झाला, माय काय मग मोकली त्याला, माय काय मग मोकली त्याला, अतिशय लवकर ये, अतिशय लवकर ये, आइये आइये आइये, आइये आइये आइये. आणि जगदंबेला प्रार्थना करता करता नाथ महाराजांचे अष्टसात्विक भाव जागे झाले. घळघळ डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. माझं बाकी काही नाही झालं तरी चालेल, पण देवाचं प्रेम अखंड माझ्यावर राहावं. कंप, रोमांच, स्फुराण, वैवर्ण्य, स्वरभंग, अश्रू, फक्त मूर्छा सोडून बाकी 7 भाव जागे झाले. आणि जगदंबेला वाटत काय, अरे या लेकराला त्रास नको म्हणून मी नाही आलो, पण हा वेगळाच अर्थ घेतो. आता मी काय करून कसं सांगू? आणि देवाला सुद्धा भावनेचा आवेग काही वेळा आवरत नाही. जगदंबा इतकी भावना विभोर झाली आणि प्रगट होताना त्या रूपात प्रगट व्हायचे हे त्या भावनेच्या आवेगामध्ये विसरली आणि जलरूपानं प्रगट झाली. पावसाळा नसताना संपूर्ण पैठण त्या पाण्याने वेढलं गेलं. आणि नाथांची टिंगल टवाळी करणारे जे होते ना, त्यांच्या घरातलं सगळं वाहून गेलं. असं वर्णन आहे की त्यांचं पापही धुतलं आणि तापही धुतलं, घरच वाहून चाललं. अरे अरे आता काय साहित्यावरून काय काय करू? असं करता करता कुणीतरी म्हणालं, अरे पायाच्या नखाची सुद्धा सर नाही तुम्हाला नाथांच्या, आणि नाथांची मापं काढता, त्यांची निंदा करता. शरण जा त्यांना, नाही तर वाताहात होईल तुमची. नाथ जरी काही बोलले नाही तरी देवाची व्यवस्था म्हणून काही असते की नाही? व्यावहारिक नुकसान होतंय म्हटल्याबरोबर लगेच धावत 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 नाथांच्या वाड्यामध्ये येतात. आता नाथांच्याही वाड्यामध्ये पाणी शिरलेलंच होतं. गिरिजादेवी, हरिपंडित, सगळी घरातली मंडळी, श्रीखंड्या, हे सगळं साहित्य वरती, धान्याची पोती अमकं दमकं उचलून वरती ठेवायच्या गडबडीत आहेत. इतक्यात त्या सगळ्या ग्रुपनी विचारला प्रश्न, अहो नाथ कुठं आहेत? त्यांना शरण जायचंय. ते म्हणाले 7 दिवस झाले नाथांचं कीर्तन चालू नाही, कळत नाही का तुम्हाला? नाथ महाराज भगवती गंगादेवींना विचारायला गेले, तुम्ही कीर्तनाला काय येत नाही? म्हणजे त्या गोड रूपामध्ये येत होत्या, त्या प्रत्यक्ष गोदावरी देवी होत्या. आणि यांच्याही लक्षात आलं, चुकलं गड्या आपलं. आणि नौका छोट्या छोट्या घेतल्या आणि वल्लवीत वल्लवीत नाथ महाराज ज्या उंचवट्यावरती बसले होते तिथे ही मंडळी शरण येतात. अहो नाथा डोळे उघडा, काय झाली पैठणची अवस्था बघा. नाथाने डोळे उघडले आणि सांगितलं, आई मी तुला या रूपात यायला सांगितलं नव्हतं, त्या रूपात. आणि त्या क्षणाला नाथांचा शब्द बाहेर पडायचा अवकाश. भगवती गंगादेवी त्या गोदावरीच्या पाण्यावरती अशा प्रकट होतात. ते रूप पाहिलं आणि सगळ्यांनी माना खाली घातल्या. आपण नुसते चुकलो नाही, महाचूक केली आपण. अतिशय शांत, अतिशय कल्याण रूप असणाऱ्या आपल्या नाथाला आपण इतकं कष्टवलं. स्वतः करता काही या महापुरुषाचं नाही आहे. आणि म्हणून
नाथ महाराज म्हणाले, आईसाहेब घरी चला, मला पाद्यपूजा करू दे. काही चुकलो का? ती म्हणाली, नाही रे बाळा, चुकला असशील तर एकच चुकलास की मला तू आपलंस केलंस, मला तू जिंकलंस. ही चूक आहे का? बरोबर आहे रे. अरे नाथा, तुझं कीर्तन ऐकायला भगवती सरस्वती येते, भगवती यमुना येते, तशी मी पण आले. नाथांनी सांगितलं, असं चालणार नाही, वाजत गाजत घरी नेणार, मी तुमची पाद्यपूजा करणार. छान असं वाजत गाजत तिला घरी नेतात. आणि ते ढोल लेझिम ताशे वाजवायला तीच मंडळी होती बरं, जी इतके दिवस तोंड वाजवत होती नाथांच्या विरुद्ध बोलत होती. या सगळ्यांनी नाथांच्या इथे तिला आणलं. नाथ महाराज छान पाद्यपूजा करतात. पूर ओसरला आणि आई विचारलं, आई साहेब येणार ना उद्यापासून कीर्तनाला? तिनं सांगितलं, आता मी येणार नव्हे, इथून जाणारच नाही. म्हणजे फक्त या रूपात मी थांबणार नाही, कारण आज या लोकांची तोंड बंद झाली, पण उद्या कोण बोलेल सांगता येत नाही. त्यापेक्षा मी तुझ्या या इथल्या दगडी रांजणामध्ये जलरूपानं अखंड राहीन आणि तुझं कीर्तन रोज ऐकेन, नित्य श्रवण करेन, तुझं भागवतही ऐकेन, अखंड मी या तुझ्या वाड्यामध्ये सहवास करीन. आणि श्रोते हो, आज सुद्धा त्या वाड्यामध्ये तो रांजण आहे. लिटर गॅलन किती मोठा आहे अजूनही कुणाला कळलेलं नाहीये. नाथ षष्ठीला आजही एक चमत्कार घडतो. अनेक लोक त्या रांजणामध्ये आपली कावड टाकतात, पण तो भरत नाही. पण अचानक एक वेळ अशी येते, एखाद्या प्रामाणिक सद्भक्ताची कावड पडली त्यामध्ये की अचानक तो ओव्हरफ्लो व्हायला लागतो, तो रांजण भरून व्हायला लागतो आणि पटकन त्याला पकडतात, लक्ष ठेवतात त्याच्याकडे, कुणाच्यामुळे ते रांजण भरतोय, आणि श्रीखंड्या म्हणून त्याची आजही नाथषष्ठीला पूजा करण्याची पद्धत आहे. श्रोते हो, आपला जो इंद्रियांचा अनुभव आहे, भौतिक जग आहे, याच्या पलीकडे कुठेतरी अभौतिक जग आहे, याच्यावर विश्वास ठेवूया. त्याशिवाय आपल्याला ही पुराणं लागणार नाही. या कथा लागण्याकरता आपल्याला कुठेतरी अतींद्रिय अनुभवांचा विचार करावा लागेल. माझा मुद्दा हा आहे, एवढा जर कथा कीर्तन प्रवचनाचा अधिकार असेल तर आपण मला सांगा, कथा कीर्तन प्रवचन ऐकायला आपण गेलं पाहिजे का नाही? शांतपणानं एकाग्रतेनं हे सगळं ॲब्सॉर्ब करण्याचा, शोषून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे का नाही? नाथ महाराज जर कथेला भगवंताला बोलवू शकतात, जगदंबेला बोलवू शकतात. तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला विठोबा येत असे असं वर्णन आहे. नामदेवांच्या कीर्तनामध्ये विठोबा नाचत असे असे जनाबाईंचे अभंग आहेत. समर्थांच्या कीर्तनाला रामराय येत असेल असं वर्णन आहे. मला आपण सांगा, एवढा जर अधिकार असेल या कीर्तनाचा, तर आपण उपेक्षा करून चालेल का? इथेच थांबतो.